नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश पाटील। आज मी तुमच्याशी एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे। आपल्याला माहिती आहे की हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला सांधेदुखी होते आणि स्पेशली हातांच्या बोटांमध्ये किंवा पायाच्या बोटांमध्ये सूज येते, दुखतं आणि याला आपण बऱ्याच वेळा म्हणतो गाऊट। तर एक्झॅक्टली गाऊट म्हणजे काय? गाऊट म्हणजे आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या युरिक ॲसिड तयार होत असतं आणि हे युरिक ॲसिड जेव्हा शरीराच्या बाहेर फेकण्याची मेकॅनिझममध्ये प्रॉब्लेम येतो तेव्हा हे युरिक ॲसिड शरीरामध्ये साचतं आणि ते हळूहळू आपल्या सांध्यांमध्ये जमा होतं। आणि जेव्हा क्लायमेटमध्ये ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर कमी होतं किंवा थंडावा निर्माण होतो तेव्हा मग काय होतं की ह्या युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स तयार होतात आणि ह्या क्रिस्टल्समुळे सांधेदुखी होते, तिथे लालसरपणा येतो ज्याला आपण गाऊट म्हणतो। आणि ह्याचं जितकं रिपीटेड अटॅक्स येतं तितका तो जास्त सांधा दुखतो आणि लवकर सांधा खराब होतो। तर गाऊट आपण कसं काय टाळू शकतो? तर सर्वप्रथम म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला प्रोटीन डाएट आपल्याला टाळायचे। प्रोटीन्समध्ये युरिक ॲसिड प्रोडक्शनचं प्रमाण जास्त असतं। जर आपण व्हेजिटेरियन म्हटलं डाएट तर त्याच्यामध्ये डाळीचे पदार्थ झाले, सोयाबीनची भाजी झाली किंवा मिल्क प्रोडक्ट झाले, ह्याचं प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे। नॉन व्हेजिटेरियनमध्ये मीट, चिकन आणि फिश ह्याचं प्रमाण कमी करायचं। अगदी बंद करायचं आहे असं म्हणत नाही मी, परंतु कमी करायचं। पाण्याचं प्रमाण जास्त वाढवायचं आहे आणि जिथे सांधे आपण दुखत असेल त्याला गरम पाण्याच्या थैलीने किंवा हॉट वॉटर बॅगने शेकायचं आहे। लक्षात राहू द्या, गरम पाण्याच्या थैलीने शेकण्याने हा त्रास कमी होतो आणि थंड पाण्याच्या बॅगने शेकल्याने हा त्रास वाढतो। म्हणून हॉट वॉटर फर्मेंटेशन इज एसेन्शियल फॉर गाऊट ट्रीटमेंट। त्याचबरोबर जर का आपलं युरिक ॲसिड वाढलेलं असेल तर मात्र आपल्याला त्याच्यासाठी गोळी घ्यायची आणि तो लेवल पुन्हा नॉर्मल आणायचा आहे, जेणेकरून आपण रिपीटेड अटॅक्स टाळू शकतो आणि आपली सांधेदुखी टाळू शकतो। तर लक्षात असू द्या, हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये निश्चितपणे युरिक ॲसिड तुम्ही तपासा। धन्यवाद।